सगळ्या खुर्च्या आहे त्या स्टेजवरती ठेवू आणि प्रत्येक मान्यवराला आता स्टेजवरती जागा देऊ. आजूबाजूला ज्या खुर्च्या नेल्यात त्या या ठिकाणी आपण जमा करूयात, कारण आज मान्यवरांची उपस्थिती देखील भरपूर या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, स्टेजच्या समोर कोणी बसू नका आणि स्टेजवरती आज लहान मुलं कोणी येणार नाही आहेत याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. हॅलो विशाल, याचा गेन कमी कर, इको असेल तर 0 कर. हॅलो चेक. हॅलो हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. मामा 1 मिनटं. हॅलो चेक. चला, दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आलेत का? हरळवाडी संघाचा आलेला आहे. राहुल संघ तुमचा अजून देखील अतिरिक्त खेळाडू आलेला नाहीये, अन्यथा 5 धाब्यांची पेनल्टी घेऊन तुम्हाला खेळावं लागेल. ऑलरेडी अगोदर 3 धावा पेनल्टी आहे. बॉल पडण्याच्या अगोदर जर आपला खेळाडू आला नाही तर मात्र तुम्हाला पेनल्टी घेऊन पुढे खेळावं लागेल. उपस्थित होत आहे सन्मान्य सागर शेठ चिंतामणी, शिवसेना पक्षाचे तालुका उपाध्यक्ष. आपलं देखील स्वागत. ऑल सेट, रेडी फॉर द मॅच, लेट्स प्ले ची घोषणा आहे. ओम नमो ज अध्याय वेद प्रतिपाद्या, जय जय सविद्या आत्मरूपा, देवा तूच गणेशू सकल मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासो अवतारो जय जय. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आई साहेब युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. पहिला चेंडू, पहिला बॉल रणजित फराटे, संघाचा आयकॉन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. संघाचा आयकॉन आहे जो शिरूर तालुका मांडवगण फराट्याचा सुपरस्टार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला रणजित फराटे पाहायला मिळतोय. तर बॅटिंग साठी प्रथमेश राठोड आणि गोपाल मालकांना आपण इकडे पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण रणजित फराटे. यावेळेचा बॉल, संधी निर्माण झाली आणि बघा इकडे मंडळी, संधी थोडीशी हुलकवणी देतीये. खरे तर उसळी घेणारा चेंडू होता, बॅटची कडा घेतली. प्रथमेश राठोड मॅन फ्रॉम हरळवाडीचा सुपरस्टार आहे. एक मिनिट पंच. चला मॅच सुरू ठेवा. बारडगावचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय संदीप दादा गावडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील स्वागत. मॅच सुरू ठेवतोय आपण. रणजित फराटे समोर गोपाल मालकांना आपण इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुपरस्टार खेळाडू आहे गोपाल मालक शेळके, अनुभवी खेळाडू आहे. संघाचा नेता म्हणून अनेक वर्ष धुरा सांभाळली आहे. उपस्थित होत आहे शिवाजीराव पवार, आपलं देखील सहर्ष स्वागत. आदरणीय राहुल शेठ कापसे, राष्ट्रवादी पक्षाचे तालुका उपाध्यक्ष, यांची देखील उपस्थिती या ठिकाणी होतीये. मॅच ऑन आहे. पहिला सेमीफायनलचा थरार रणजित फराटेला तुम्ही पाहताय. यावेळेचा चेंडू, व्हाईट बॉलची घोषणा आहे. आज एकंदरीत तुम्हाला 8 आयकॉन या मैदानावरती बघायला मिळतील. हरळवाडी संघाकडून 2 आयकॉन आज आमंत्रित केलेत. त्यामध्ये नाझीर शेख, संतोष नलावडे. तर इकडे उपस्थित होत आहेत विशाल शेठ वाघुले, ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द सिरीज दिली, त्यांचं देखील स्वागत. अतिशय सुरेख खेळ जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल, बॅटची कडा, 2 क्षेत्ररक्षकांना फुलकवणी, चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. इथे येतोय चौकार.
उपस्थित होत आहे शिवांश यांचं देखील आम्ही या मैदानावरती स्वागत करतो. खरं तर लहान मुलांची देखील गर्दी आज या मैदानावरती मोठी आहे. यावेळेस विरुद्ध दिशेला आक्रमण. वा भाई वा, काय फटका सजवलाय, स्ट्रेन ताकद दाखवली आहे. गोपाल मालकांच्या बॅट मधून आलेला रिव्हर्स स्वीपचा बहारदार षटकार. या वाघानं प्रतिस्पर्धी मोठा आहे, संघाचा आयकॉन आहे रणजित फराटे. खरं तर बॅटिंग अफलातून करतात, परंतु आज संघाने पहिल्या षटकासाठी प्रमोट केलंय. बघायचं इकडे आज निखिल चव्हाणची कमतरता जाणवतीये संघामध्ये, परंतु बघायचं या पुढे संघाचा डाव कशा प्रकारे पुढे जातोय. याही वेळेचा बॉल विरुद्ध दिशेला आक्रमण आहे. गालिंग लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पायीनं रूप तुझं. सातत्याने आपण पाहतोय रिव्हर्स स्वीपचे फटके जे गोपाल मालकांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव फलकावरती जर नजर टाकली तर इकडे धाव फलकावरती 17 धावा. एबी डेव्हिलर्स यांचा जर्सी क्रमांक 17 धाव फलकावरती 17 धावा आहेत. पहिलं षटक प्रचंड महागड आहे असं म्हटलं जातं की वेल बिगिन इज हाफ डन. 17 धावा धाव फलकावरती आहेत. 3 धाब्यांची पेनल्टी ऍड केलेली आहे, जी 5 धाब्यांची होती. खरं तर आयोजकांनी ती 2 धाब्यांनी कमी केली, त्यामुळे 17 धावा आहेत. रणजित फराटेने 14 धावा आतापर्यंत खर्च केल्या. याही वेळेचा बॉल सुरेख फटका बॅकवर पॉइंट सीमारेषा लागला होतोय चौकार. यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आणि सन्मान करतय कोण? कारण की आपण 15-20 दिवसापूर्वी पाहिलं की याच मैदानावरती ओम स्मृती चषकाचं नियोजन केलं होतं. त्या ओम स्मृती चषकाचे सर्व आयोजक यांच्या वतीनं पैलवान दीपक भाऊ काळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आणि प्रेक्षकांना एक महत्त्वाची सूचना आहे की आपण आज गाफील राहू नका, कारण की प्रत्येक कॅच वरती प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी नाहीये, प्रेक्षकांसाठी प्रत्येक कॅचला एक सुंदर असं गिफ्ट घड्याळ म्हणून त्यांना दिलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. दरम्यानच्या काळामध्ये रामजी चोपडे सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अतिशय सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार प्राप्त. झाली. याही वेळेला फटका चांगला आहे. जसा फुल टॉस बॉल मिळाला त्याला मात्र दिशा दिली आहे आणि नक्कीच या 4 धावा येतील. नमस्कार प्रेक्षको, आपणा सर्वांचं स्वागत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, त्याचबरोबर मैदानावरतील प्रेक्षकांचं मी समालोचक अनिकेत स्वागत करतोय. आपण पाहत आहात आई साहेब युवा प्रतिष्ठान पैलवान दीपक भाऊ काडे यांच्या मार्गदर्शनाखाली आई साहेब युवा प्रतिष्ठान चषक 2025 गेल्या 2 पर्वात ज्या स्पर्धेने हे अक्षरशः खेळाडूंची असू द्यात, प्रेक्षकांची असू द्यात, या कर्जत तालुक्यातल्या सर्वांची मनं जिंकली आणि गड्यातलं ताईत बनलेली ही स्पर्धा
यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जेवढ्या पद्धतीने हा फटका खेळायचा होता त्या पद्धतीने फटका खेळू शकले नाही यावेळेला प्रथमेश. डॉट बॉल येत असताना पहिलं जर बघितलं तर टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक मोठं नाव रणजित फराटे गोलंदाजीसाठी आले, मात्र त्यांना थोडंसं जर बघितलं तर 18 धावा त्यांनी खर्च केल्या. यावेळेला समोरच्या दिशेला आरसा दाखवला या बॉलला, ओव्हर दी बॉलर हेड, बॉल जातोय प्रथमेशच्या बॅट मधून, हा प्रहार चौकार. धावसंख्या 4 धावांच्या मदतीने 33 वर जाऊन पोहोचते आहे. सचिन कुंभार जर बघितलं तर अनुभव या चेंडू बघा ज्या पद्धतीने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला, अक्षरशः दिसला सुद्धा नाही फलंदाजाला. या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होती आहे, म्हणजेच की 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले होतो या पहिल्या डावातला समाप्त. शक्तिशाली संघांमध्ये धावेंची शर्यत जुंपली. 6 नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट आहेत अमोल राऊत सर. पहिल्या 2 ओव्हरचा पॉवर प्ले समाप्त झाला आहे आणि पॉवर प्ले नंतर जर बघितलं तर पहिल्या ओव्हरमध्ये रणजित वरती अक्षरशः 18 धावा आल्या. त्यानंतर मात्र सचिन कुंभारने प्रयत्न केला, परंतु 3 चौकार त्यांच्यावरती पाहायला मिळाले. तर हे संपूर्ण जर बघितलं तर पहिल्या सामन्यामध्ये निश्चितच या पहिल्या डावातला खेळ इंटरेस्टिंग झाला पहिल्या 2 ओव्हरमध्ये. नक्कीच जर पाहिलं पॉवर प्लेचे जे षटके आहेत ते फलंदाजांना पुढं ठेवून पुढे आणलेले आहेत, त्यामुळे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा येतात. आज खरं तर ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे असे आरवी बॉस यूट्यूब चॅनलचे ऑनर राहुल शेठ वाहेकर यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. शुभेच्छक आईसाहेब युवा प्रतिष्ठान राशीन आणि वस्ताद 11 राशीन संपूर्ण टीम यांच्या वतीने राहुल सरांना खूप साऱ्या शुभेच्छा. राहुल शेठ वाहेकर यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी यायचं आहे, आपला सन्मान या ठिकाणी होतोय. आईसाहेब युवा प्रतिष्ठान राशीन आणि त्याचबरोबर इथं ओम स्मृती चषक यांच्या माध्यमातून आपला सन्मान या ठिकाणी होतोय. राहुल शेठ वाहेकर आपल्याला विनंती आहे, आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती तुम्ही रणजित फराटे यांना पाहताय. खरं तर जो पुणे जिल्ह्यातील आज कमर्शियल व्यावसायिक गटामध्ये खेळणारा खेळाडू आहे, ज्याच्याकडे प्रतिभावान गोलंदाजी आहे, फलंदाजी देखील आहे. हा बॉल फटका सुरेख आहे, काऊ कॉर्नर रिजन मध्ये 1 टप्पा खेळ, चेंडू सीमारेषा पार. खेळ तर हा फलंदाज फॉर्म मध्ये आहे. समोर जरी रणजित फराटे असले परंतु त्यांची लय मात्र तीच कायम आहे. त्याच पद्धतीने फटकेबाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र आडव्या बॅटने फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंगने उडवून दिलाय. रणजित फराटेवर प्रहार आला डीप स्कोअरला बनवल्याच्या पलीकडे मॅक्सिमम षटकार. हा गेला उत्तुंग. बॅटने डिस्पॅच केला डीप स्क्वेअर लेग बनवल्याच्या पलीकडे आणि पहिल्याच ओव्हर पासून रणजित फराटेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. खरं तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला एकूण 8 आयकॉन खेळाडू 4 संघांमध्ये खेळताना पाहायला मिळतील, त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. यावेळेला ही टॉपेज झालाय, बॉल हवेत आहे, परंतु त्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल जाऊन आदळेल जरूर.
एक धाव कंप्लीट करत असताना पाहायला मिळतील आपल्याला गोपाल मालक. परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर रणजित फराटे खरं तर बॅटिंग चांगली आहे या फलंदाजाची. त्यानंतर आज गोलंदाजीवरती फार पहिल्याच ओव्हरमध्ये स्वीकारला आणि नक्कीच धावसंख्या आता जाऊन पोहोचले एका धावेच्या मदतीने 44 धावांवरती. मात्र तिसऱ्या ओव्हरला खेळ चाललाय. या पहिल्या डावातला बॅटिंगसाठी डावखुरी आताचा आणखी एक लयबद्ध फलंदाज प्रथमेश पाहायला मिळतोय. त्याने सुद्धा जर बघितलं तर पहिल्या डावातली बॅटिंग जशी पाहिजे तशी सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. त्यामुळे नक्कीच आजच्याही दिवसातला खेळ त्याच्यासाठी खास असणार आहे. यावेळेला रिव्हर्स स्वीप, काय फटका आहे, अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणारा फटका होता. बॉल जातो एक टप्पा सीमारेषा पलीकडे, थर्ड मॅन बाउंड्रीला चिरत चौकार. दोन चौकारांनी एक षटकार आलाय, म्हणजेच की पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा होतोय. काय खेळ चाललाय पहिल्या डावातला. ज्या पद्धतीची बॅटिंग पाहिजे होती ना त्याच लयबद्ध सुरुवातीने त्याच फॉर्मने आता धावसंख्या धावफलकावरती 48 धावा 48. याही वेळेला फटका चांगला आहे. आणखी एक वेळ अफलातून लाजवाब प्रथमेश बरसतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक येईल एक टप्पा सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. आरवी बॉस यूट्यूब वाहिनीचे सर्व राहुल शेठ यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आईसाहेब युवा प्रतिष्ठान पैलवान दीपक भाऊ काडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना त्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देत असताना आमची संपूर्ण आयोजन समिती पाहायला मिळते आहे. दादांना शुभेच्छा असतील त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. आपलं आयुष्य भरभराटीचं समृद्धीचं आणि आरोग्यमय राहो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना असणार आहे. तर नक्कीच अमोल सर, पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती 52 झाली आहे. सुरुवात जर बघितली ना तर वेगवान झाली आहे टीम आईसाहेब युवा प्रतिष्ठान हराळवाडी संघाची. नक्कीच जर पाहिलं पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर 52 धावा इकडे ठोकलेल्या आहेत. डीजे कंस्ट्रक्शनचे सर्व दीपक शेठ जंजिरे यांच्या वतीने टी शर्ट सौजन्य लाभलेलं आहे. भैरवनाथ टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे मालक नाथा शेठ देखील आपल्या स्पर्धेला टी शर्ट स्पॉन्सरशिप दिली आहे. अथर्व ड्राय क्लिनरचे सर्व दीपक शेठ गवळी यांनी देखील आपल्याला टी शर्ट स्पॉन्सर केलेत. तर दिव्यराज दूध संकलन केंद्र आदरणीय मिनीनाथजी कदम साहेब यांनी देखील टी शर्ट सौजन्य दिलेलं आहे. वाह, काय अफलातून चेंडू आहे. सचिन कुंभारचा हा बॉल सरळ एष्ट अद्वस्त केल्यात. पहिला ब्रेक थ्रो मिळवून देण्यामध्ये यशस्वी ठरलेत. सचिन कुंभारला पहिलं यश प्राप्त होत आहे. तोच दुसरा खेळाडू, अर्थातच काल ज्या खेळाडूने करमाळा तालुक्यातील जेऊरचं मैदान ज्या खेळाडूने गाजवलं बघा मंडळी. खरं तर या खेळाडूने अंतिमच्या षटकामध्ये 6 चेंडूपैकी 5 चेंडूवरती 5 षटकारांची आवश्यकता होती आणि समोर प्रतिस्पर्धी होता तुळजापूरचा सौरभ बिराजदार नुसता बिराजदार नावाचा जो खेळाडू आहे. खरं तर सौरभ बॅटर आहे. बिराजदारला खेचलेले जवळजवळ 5 षटकार जे अफलातून राहिलेले आहेत आणि आज तोच इथे खलीबली मचवणार का. खरं तर त्याच्याकडे देखील पाहावं लागेल.
खाली स्ट्रायकिंग एंडला आहे, ज्याच्याकडे सिक्सर किंग बनून बघितलं जातं. मुंबई बदलापूरवरून खास या सामन्याचा आनंद घेता येतं. सचिन साळवे यांचे मावस बंधू रवी शेठ आढाव आपलं देखील स्वागत. हा बॉल फुलर लेनचा चेंडू आहे. तो शेर तो मै बब्बर शेर इकडे कळवताय सचिन कुंभार. बघा स्ट्रेंथ मोठी आहे. सचिन कुंभार दौंड तालुक्यातील अनुभवी खेळाडू आहे आणि त्याने मैदानावरती परिपूर्ण कस लावलेला आहे. निखिल चव्हाणने टाकलेली आज जबाबदारी त्याला परिपूर्ण करायची आहे. निखिल चव्हाण जरी उपस्थित असला परंतु सचिन कुंभार ही नाव मोठं आहे. सातत्याने चर्चेला राहिलेलं नाव. आज संघामध्ये 2 आयकॉन आहेत. चेतन काळंगे जे बारामती एंगर्सचे अनेक वर्ष कॅप्टन आहेत. हा बॉल समोरच्या दिशेने फटका आहे. क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल. वाऱ्याच्या वेगाने रणजित फराटे तिकडे पोहोचलेला आहे. धावफलक फक्त 1 धावेने पुढे जाईल. तुम्ही बघा जो स्ट्रायकिंग एंडला खेळाडू खेळतोय प्रथमेश राठोड ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेटचा आयकॉन आहे. परंतु आज घरच्या संघाला त्याने प्राधान्य दिलेलं आहे. यावर्षी आपल्याला प्रथमेश राठोड नक्की ISPL खेळताना बघायला मिळाला असता. परंतु बघा ग्रामीण भागातील खेळाडूंना काही इंस्ट्रक्शन काही सूचना माहीत नसतात आणि प्रथमेश राठोडने इंडियन सॉफ्ट क्रिकेट लीगला फॉर्म भरल्यामुळं त्याला सस्पेंड केलं. नाहीतर या वर्षी तुम्हाला प्रथमेश राठोड हमखास ISPLला पाहायला मिळाला असता. प्रचंड मागणी असते प्रथमेशला देखील. परंतु काही चुका त्याला त्या स्पर्धेपासून बाहेर ठेवला. हा बॉल रडारमध्ये आलाय. धुडकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. बाहेर त्यावेळेस आमचा डायलॉग पूर्ण होईल त्यावेळेसच ट्रान्स वाजवा. खरं तर एक बहारदार षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलेला आहे. डीजे ऑपरेटर आपण 4 दिवस अत्यंत चांगली साथ दिली त्याबद्दल खरं तर आमच्या ऑफिशियल टीमच्या वतीने धन्यवाद. उपस्थित होत आहेत बेबीशनजी जगताप आपलं देखील सहर्ष स्वागत. खूप चांगला खेळ इकडे मैदानावरती बघायला मिळतोय. प्रथमेश राठोड ज्याने मुंबई गाजवली, दिल्ली, राजस्थान, गुजरात देखील गाजवलेला खेळाडू आहे. यावेळेचा बॉल खाली राहिला. वेग जास्त पाहायला मिळतोय. आउटफील्ड 30 तरार आहे. या षटकामध्ये देखील जर विचार केला तर सचिन कुंभारने धावा खर्च केल्यात. तब्बल 2 षटकार एका चौकाराच्या मदतीने 17 धावा. 4 षटकांचा खेळ सप्लाय मंडळी धावफलकावरती जर विचार केला तर इकडे धावफलकावरती 69 धावा आहेत. वाऱ्याचा वेग देखील वाढलेला आहे. वारे वाहू लागलेले आहेत. हे वादळ आहे. तुम्ही बघा आता हे वादळ कोणाचं आहे. वादळापूर्वीची शांतता होती मैदानावरती परंतु आता भयान वादळ आलेलं आहे. मागील 4 दिवस खरं तर मैदानावरती कुठलंही वादळ बघायला मिळालं नाही आहे. परंतु आज या मैदानावरती वादळाने देखील हजेरी लावली आहे. चेतन काळंगे तुम्ही एसट्यांच्या पाठीमागे बघताय. खरं तर मागील 2002 पासून तर आजपर्यंत एकाच संघाचे कॅप्टन जे बारामती एंगरचे कॅप्टन आहेत ते तुम्हाला इकडे पाहायला मिळत आहेत. अनेक वर्षांचा क्रिकेटचा अनुभव आहे. खरं तर पुरंदर परिसरामध्ये ज्यावेळेस प्रीमियर लीगची स्पर्धा झाली चेतन काळंगेंना प्रश्न विचारला. लेडीज अँकर होते त्यांनी विचारलं की चेतन सर तुमचा क्रिकेटचा अनुभव काय आहे. चेतन सरांनी सांगितलं तुमचं वय किती आहे तितका माझा अनुभव आहे. आणि त्या आमच्या निवेदिकेचं वय होतं 22 आणि चेतन सरांचा अनुभव होता 23 वर्ष क्रिकेट खेळलेला हा खेळाडू आहे. सोमनाथ नवलेला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. पुढच्या षटकासाठी मी जातोय अनिकेत सरांकडे. सोमनाथ आल्यात आता गोलंदाजी मार्कवरती. 13 बॉल आणि 37 धावेंवरती प्रथमेश राठोड खेळतोय. स्ट्रायकिंगला खाली पहिलाच बॉल समोरच्या दिशेला बॉल हवेत आहे. रणजित फराटे
एका हाताने प्रयत्न होता बॉलला कॅच घेण्याचा, परंतु नक्कीच प्रयत्न अफलातून होता. बघा ज्या पद्धतीने गोलंदाजीमध्ये जर बघितलं तर निश्चितच थोडासा परफॉर्मन्स खराब झाला असला, परंतु मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना हा खेळाडू केव्हाही ॲक्शनमध्ये असतो. हाफ चान्सेस असू द्या त्याला कन्वर्ट करतो फुल चान्सेसमध्ये. याही वेळेला तसंच काही पाहायला मिळालं. एक धाव येते आहे आणि एका धावेच्या मदतीने आता स्ट्रायकिंगला इनसेट फलंदाज प्रथमेश राठोड आणि समोर पाहायला मिळतील आपल्याला सोमनाथ. यावेळेला आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश राठोडचा झालाय, परंतु मात्र बॅटाने बॉलचा संपर्क तेवढा झाला नाही. सरळ पायावरती बॉल जाऊन आदळेल जरूर. लेग बाईटचा इशारा पंचांता येत असताना पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं ना तर पहिल्या काही ओव्हर्समध्ये धावा आल्यात आणि धावा ठोकल्या प्रथमेशने. जर या अगोदर विकेट बघितली तर गोपाल मालक यांनी चांगली बॅटिंग केली. पॉवर प्लेमध्ये ज्या पद्धतीची सुरुवातीची गरज होती ती सुरुवात अक्षरशः करून दिली टीम आईसाहेब युवा प्रतिष्ठान हराळवाडी संघाला. याही वेळेला जर बघितलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक या ठिकाणी जर बघितलं तर कुठेतरी मात्र फंबल पाहायला मिळाला आणि नक्कीच धावा येतील एकूण 4. हा मारला चौक. पंच्याहत्तर धाव संख्या पाहायला मिळते आईसाहेब युवा प्रतिष्ठान पैलवान दीपक भाऊ काडे हराळवाडी संघाची. आणि 5व्या ओव्हर मधला खेळ चाललाय. आणखी एक एक्स्ट्रा जोडला जाईल धाव फलकावरती. जर बघितलं तर हा एक अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या आता सरसावते आहे 76 धावेंवरती. काय नियोजन आहे, सुसज्ज असं नियोजन या संपूर्ण आयोजन समितीने काय मेहनत केली आहे. ही स्पर्धा आयोजित करण्याच्या पूर्वीच जर बघितलं तर मागच्या 4 दिवसापासून खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था असू द्यात, पाण्याची व्यवस्था असू द्यात, बारीक सारीक गोष्टींवर अक्षरशः सर्व गोष्टी भरून काढण्याचं काम केलंय. परंतु यावेळेला टॉपेज झालाय. बॉल हवेत आहे. विकेटचं पतन होऊ शकतं. खलीसारखा इनसेट बॅटर आणि इनफॉर्म बॅटर आता मैदानाच्या बाहेर जाईल. फिंच हिटर मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 2 लागतो आईसाहेब युवा प्रतिष्ठान पैलवान दीपक भाऊ काळे संघाला. ही 76 धावा 76, परंतु विकेट मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये येते आहे आणि सोमनाथने ती विकेट काढली आहे. बघा सोमनाथचं जर बघितलं तर पहिल्या ओव्हरचा स्पेल आहे. या अगोदरचे 4 षटकं बघितलं तर रणजित फराटे यांनी 2 हाताळले, त्यानंतर सचिन कुंभार यांनी 2 षटकं हाताळले आणि दोन्ही गोलंदाज जर बघितलं तर कुठेतरी थोडेसे महागात ठरले आहे. त्यामुळे मात्र सोमनाथ आले, त्यांनी ब्रेक थ्रू मिळवून दिला संघासाठी आणि आता कुठे या ओव्हरमध्ये थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय आणि खरं तर त्याचीच गरज आहे या पहिल्या डावात. संतोष नलवडे आणखी एक आयकॉन मैदानाच्या आतमध्ये. टीम आईसाहेब युवा प्रतिष्ठान पैलवान दीपक भाऊ काडे हराळवाडी संघाकडून स्ट्रायकिंगला. पहिलाच बॉल टॉपेज झालाय. विकेटचं पतन पहिल्याच बॉल वरती. संतोष नलावडे सारखा बॅटर मैदानाच्या बाहेर पाठवलाय सोमनाथने. आता ऍक्शन मध्ये गोलंदाजी आणि विकेटचं पतन. बॅक टू बॅक 3रं. तर नक्कीच अनेकच सर दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आगमन होतंय, ज्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य लाभलंय असे सन्माननीय आशुभाई तांबोळी आपलंही पैलवान दीपक भाऊ काळे यांच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत. संतोष आले आणि संतोष मैदानाच्या बाहेर गेले. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीचा चेंडू टाकलाय सोमनाथने. वेगाने खांद्याचा वापर केला, पुल करण्याचा प्रयत्न आणि फ्लाय स्लिपला काय कॅच पकडलाय. अक्षरशः वेगाने बॉल वरून जात होता, परंतु तयार होते त्या ठिकाणी फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षकाने एक सोप्पा झेल म्हणावा लागेल त्या ठिकाणी. अशा पद्धतीचे झेल अशा सामन्यांमध्ये नक्कीच तुम्हाला कलेक्ट करावे लागतात आणि तेच कलेक्शन पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाकडून. धक्का क्रमांक 3 आणि या ठिकाणी संतोष नलावडे 0वरती बाद. गोल्डन डकचे शिकार. बॅटिंगसाठी आता सलमान आल्यात.
सलमानने सुद्धा बॅटिंग चांगली केली आहे कालच्या काही दिवसांमध्ये. पहिलाच बॉल बघा सलमान, मी अगोदरच बोललो चांगली बॅटिंग केली आहे आणि त्याचंच उदाहरण मैदानाच्या आतमध्ये नमुना दाखवत असताना हा घणाघाती प्रहार षटकार. म्हणजेच की 5 ओव्हरचा खेळ पहिल्या डावातला अमोल सर समाप्त होतो आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचली आहे 82 धावा आणि 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. म्हणजेच की या ओव्हरमध्ये जर बघितलं तर 2 महत्त्वाचे गडी बाद झाले खली, त्यानंतर संतोष नलावडे सारखा आयकॉन 0 वरती बाद झाला. तर काय सांगाल पुढच्या काही ओव्हर्समध्ये? आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश राठोड देखील लढलेला आहे आणि तुम्ही बघा 14 चेंडू 37 धाव्यांवरती खेळतोय जो प्रथमेश राठोड. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. इकडे बॉलिंगसाठी बॉलर्स नेम प्रशांत यांना आपण इकडे पाहतोय. तुम्ही बघा रंगीबिरंगी टी शर्ट तुम्ही आज सेमीफायनल आणि फायनलसाठी या मैदानावरती बघताय. स्मार्ट लुक स्पोर्टच्या माध्यमातून खरं तर हे टी शर्ट डिझाईन पुढे आणलेले आहे. याच परिसरातील एक दमदार व्यक्तिमत्व रामजी चोपडे यांचं जे स्पोर्ट्स शॉप आहे आणि मेन्सवेअर देखील आहे. खरं तर चांगले डिझाईनचे कपडे देखील तिकडे उपलब्ध आहेत. तरुणांना आकर्षित करणारं हे शॉप आहे. प्रत्येक गोष्ट आहे बघा, तरुणांना जे जे हवं ते शॉपमध्ये तुम्हाला मिळेल. अगदी बॉडी स्प्रे असू द्या, गॉगल्स असू द्या, अशा अनेक गोष्टी आहेत तरुणांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहेत. अंतिमचं षटक आणि समोर जर पाहिलं सोलापूरचा डॉन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेचा बॉल टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच. पुण्यामध्ये प्रसिद्ध आहे शनिवार वाडा आणि मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश राठोडचा राडा. विकेट षटकार. बड़ा धमाका, छोटा तीर वार करे गंभीर, हाइट कम फाइट ज्यादा देने वाला ये बल्लेबाज है मैदान के बीच में. सीना तान के खड़ा है राउडी राठोड यानी कि प्रथमेश राठोड. याही वेळेचा बॉल कव्हरमधून फटका खेळवलाय. चांगला फटका तिकडे पाहायला मिळतोय. एक धाव घेतली आहे. दुसरी साठीचा जो प्रयत्न तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. धावफलक खूप गती धारण करतोय. इकडे जर पाहिलं पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार 90 धावा धावफलकावरती आहेत. प्रथमेश राठोड तुम्ही वैयक्तिक जर पाहिलं 45 धाव्यांवरती खेळतोय. 16 चेंडू आणि 45 धाव्यांवरती लढलेला हा टायगर. याही वेळेचा बॉलचा पाठलाग केलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि इकडे पाहायला मिळतोय खणखणीत चौकार. प्रतिष्ठान पैलवान दीपक भाऊ काळे यांच्या संघाने इकडे विक्रम केलेला आहे. धावफलकावरती जर पाहिलं इकडे 94 धावा आहेत. कारण तुम्ही अगोदर बघा संतोष नागवडे संघाने 89 जमवल्या होत्या, परंतु आता मात्र ते रेकॉर्ड मोडलंय आणि इकडे पुन्हा एकदा आज नवीन रेकॉर्ड तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतंय. प्रथमेश राठोड 49 धाव्यांवरती लढतोय. याही वेळेचा बॉल वा भाई वा, बिग हिट केलाय. प्रथमेश एकदा बॅट वरती करायची आहे आणि 50 धावा कंप्लीट होत आहेत. जोरदार टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी. खरं तर टाळ्यांचा आवाज कमी झालाय सचिन भाऊ. मी नेहमी सांगतो, आमचे अहिल्यानगरचे इंदोरीकर महाराज नेहमी सांगतात, तुम्ही जर या जन्मी चांगल्या कामासाठी टाळ्या वाजवल्या नाहीत तर पुढच्या जन्मी नको तिथं टाळ्या वाजवाव्या लागतील. त्यामुळे चांगल्या कामासाठी नेहमी टाळ्या वाजवत चला.
कारण भारत सरकारने अजून देखील टाळ्यांवरती जीएसटी लावलेला नाहीये. दीपक भाऊ काळेंच्या वतीने या फलंदाजाला 500 रुपयांचं बक्षीस आहे. आणि बघा इकडे देव तारी त्याला कोण मारी. इकडे धाव घेण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा फिकी खराब. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना मागतो शेजारी. बघा इकडे चौकार आलाय. सर आताच्या किती धावा? 6 धावा इकडे. मंडळी इकडे बघा कष्टाने कमवलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमवलं. अतिरिक्त धावा इकडे प्राप्त होत आहेत. असं देखील म्हटलं जातं की आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे. या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 106 धावा. काय जबरदस्त कामगिरी आहे. पैलवान दीपक भाऊ काळेंनी प्रथमेशसाठी 500 रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे. काय जबरदस्त इम्प्रेस करणारा खेळ आहे. प्रभावित केलंय प्रथमेश राठोडने अंतिमच्या षटकामध्ये. याही वेळेचा बॉल इथे मात्र क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. गुड टेकन, व्हेरी गुड कॅच. अंतिमच्या चेंडूवरती आलेली विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये. परंतु मित्रांनो एकदा जर तुम्हाला प्रथमेश राठोडची बॅटिंग आवडली असेल तर आता मात्र टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. प्रथमेश राठोड 20 चेंडू 61 धावा करत बाद झालेला आहे. आणि संपूर्ण संघाचा जर धावफलक जर तुम्ही पाहिलं 6 षटकांमध्ये 106 धावा